हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की इलेक्ट्रोलिसिसमध्ये कॅथोड आणि ॲनोडजवळ जे प्रॉडक्ट तयार होत असतात तर त्यांचं मास किंवा त्यांचे नंबर ऑफ मोल्स आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. आपण दोन वेगवेगळ्या मेथड्स बघितलेल्या होत्या, आठवते का बघा. फर्स्टवाली मेथड जी होती त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला जो वापरणार होतो त्याच्यामध्ये आपल्याला एन फॅक्टरची गरज पडत होती, आणि सेकंड मेथड जी होती त्याच्यामध्ये आपण मोल रेशोचा वापर करून काय केलं होतं, प्रॉडक्टचं मास जे आहे ते किंवा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहोत की जे आपण दोन्ही मेथडनी काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत, सो दॅट यू विल कम टू नो की आन्सर सेम असणार आहे. ठीक आहे. सो टेक डाऊन फर्स्ट वन एक्झाम्पल. ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन CaCl2 calcium chloride, 0.8 ampere current is passed through the cell for 1 hour. Calculate the mass of product formed at cathode. मोलर मास ऑफ कॅल्शियम इज गिवन 40 ग्रॅम पर मोल. बाळांनो, असं सांगितलेलं आहे की कॅल्शियम क्लोराईड जो आहे मोल्टन घेतलेला आहे आपण, आणि त्याचं इलेक्ट्रोलिसिस कॅरी आउट केलेलं आहे, आणि ते कॅरी आउट करत असताना आपण 0.8 ॲम्पियर इतका करंट पास केलेला आहे 1 आवरसाठी. आणि अशा वेळेला कॅथोडजवळ जो सबस्टन्स फॉर्म होणार त्याचा आपल्याला मास फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, किती वेट डिपॉझिट होणार हे विचारलेलं आहे. ठीक आहे. मग ॲज युजल आपल्याला माहिती आहे की CaCl2मध्ये कॅल्शियमवर चार्ज असतो. इथं लिहिते मी, CaCl2 जे आहे ते डिसोसिएट कसं होतं, Ca+2 आणि 2Cl- अशा दोन आयन्समध्ये. कॅथोड जो असतो, इथं आपल्याला कॅथोडवरचा प्रॉडक्ट फाइंड आउट करायचा आहे, तर कॅथोड असतो नेगेटिव्हली चार्ज. मग कॅथोडकडे कोण ट्रॅव्हल करणार, तर Ca+2 आयन्स, राईट. आणि मग तिथे कॅल्शियमच्या फॉर्ममध्ये Ca+2 आयन्स काय होत राहणार, डिपॉझिट होत राहणार कॅथोडजवळ. सो कॅथोडजवळ तयार होणारा प्रॉडक्ट कोणता असणार आहे, आफ्टर रिडक्शन ऑफ Ca+2 आयन्स Ca इज गोइंग टू बी फॉर्म, राईट. सो आपल्याला कॅल्शियमचं मास फाइंड आउट करायचं आहे, ही पहिली गोष्ट. आता मेथड 1 जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गिवन आहे बघा. करंट दिलेला आहे ॲम्पियरमध्ये 0.8 ॲम्पियर, राईट. टाईम दिलेला आहे 1 आवर, त्याला आपण सेकंड्समध्ये कन्वर्ट करणार आहोत. 60 मिनिट्स इंटू 60, 3600 सेकंड्समध्ये आपण कन्वर्ट केलं. ठीक आहे. आता बघा, ॲट कॅथोड कॅल्शियम कशा पद्धतीनं डिपॉझिट होणार आहे, Ca+2 आयन्स गोइंग टू गेन 2 इलेक्ट्रॉन अँड गेट कन्वर्टेड इन टू Ca. इथे दिसतंय आपल्याला की गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन होत आहे. ठीक आहे. मग आता या रिॲक्शनवरून आपण एन फॅक्टर काय सांगू शकतो. एन फॅक्टर म्हणजे आपण काय सांगितलं होतं, आठवते का बघा, की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टेकिंग पार्ट इन टू द हाफ रिॲक्शन, हा जो नंबर असतो इलेक्ट्रॉन्सचा तो नंबर. सो एन फॅक्टर इक्वल्स टू येणार 2. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इक्वल्स टू काय असतं, मोलर मास इंटू I इंटू T डिवायडेड बाय 96,500 इंटू एन फॅक्टर. व्हॅल्यूज आपण पुटअप करूयात. मोलर मास दिलेला आहे, ऑलरेडी गिवन आहे. मोलर मास ऑफ कॅल्शियम 40 ग्रॅम पर मोल. सो इथं मी 40 घेतलेला आहे. करंट जो आहे 0.8 ॲम्पियर दिलेला आहे. टाईम जो आहे दॅट इज 3600 दिलेला आहे, डिवायडेड बाय 96,500 कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, आणि एन फॅक्टरची व्हॅल्यू इथं 2 घेतलेली आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 0.596 ग्रॅम. सेकंड मेथडनी आता आपण फाइंड आउट करून बघूयात की आपल्याला सेम व्हॅल्यू जी आहे मासची मिळते का. मास ऑफ प्रॉडक्ट दॅट इज कॅल्शियम व्हॅल्यू आलेली आहे 0.596. सेकंड मेथड जी आहे त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं करणार आहोत चेक करूयात. मेथड सेकंड, सी मेथड सेकंडमध्ये आपल्याकडे करंट आहे सेम 0.8 ॲम्पियर. टाईम जो आहे दॅट इज 1 आवर कन्वर्टेड इंटू सेकंड्स, 3600 सेकंड्स. ॲट कॅथोड सेम पद्धतीनं रिॲक्शन होणार आहे. Ca+2 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Ca. आपल्याला रिॲक्शन ही कंपल्सरी लिहावी लागणार. बोर्ड्स पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मोल रेशो जो असणार आहे बाळांनो, मोल रेशो आपण काय सांगितला होता, रिॲक्शनवरून आपण लिहू शकतो मोल रेशो. मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड इंटू द हाफ इक्वेशन डिवायडेड बाय किती मोल्स तयार झालेले आहेत प्रॉडक्टचे, डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन द हाफ इक्वेशन. मग आता इथे दिसतंय किती मोल प्रॉडक्ट फॉर्म झालेला आहे, 1 मोल, राईट. सो इथं काय येणार 1. आणि किती मोल इलेक्ट्रॉन्स लागले, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लागले 2. सो 1/2 असं आपल्याकडे मोल रेशो आलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म म्हणजे किती मोल प्रॉडक्ट तयार झालेला आहे हे पहिल्यांदा कॅल्क्युलेट करणार आपण, त्यावरून आपण मास ऑफ द प्रॉडक्ट फाइंड आउट करणार. मग मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, मोल रेशो इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास्ड. मग बाळांनो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास्ड
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युली पास ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास्ड इक्वल्स टू काय असतं, क्यू दॅट इज चार्ज डिवायडेड बाय 96,500 आणि दॅट इज इक्वल्स टू काय असतं आय इंटू टी, क्यू इक्वल्स टू काय असतं आय इंटू टी अपॉन 96,500. व्हॅल्यूज पुटअप केलेले आहेत आपल्याला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास्ट किती मिळाले 0.02984. व्हॅल्यूज पुटअप करून कॅल्क्युलेशन करून पाहू शकता आपण. आता मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म, किती मोल प्रॉडक्ट तयार झाला हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याकडे लागणार आहे मोल रेशो, जो आपण आधी फाइंड आउट केला, मोल रेशो इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास, म्हणजे हाच फॉर्म्युला मी खाली लिहिलेला आहे. आपल्याकडे पहिला जो आहे मोल रेशो त्याची व्हॅल्यू आहे 1/2 आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पास इज 0.0984. 1/2 इंटू 0.02984. आपल्याकडे आन्सर काय येणार आहे बघा, 0.01492 मोल इतका प्रॉडक्ट आपला फॉर्म होणार. मग मोल्सला मासमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं करणार, मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म इक्वल्स टू काय असतं, मोल्स ऑफ प्रॉडक्ट इंटू मोलर मास. हे सगळे फॉर्म्युलाज लिहून काढायचे आहेत बाळांनो. प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी सगळे फॉर्म्युलाज दिलेले आहेत, एका वहीवर लिहून काढा आणि मग काय करायचं आहे, एक्झाम्पल्स चेक करायचे आहेत. सो आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. सो दॅट इज इक्वल्स टू मोल्स ऑफ प्रॉडक्ट काय आहे बघा 0.01492 आणि मोलर मास आपल्याला ऑलरेडी गिवन आहे 40. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडे व्हॅल्यू काय आलेली आहे 0.5968. राईट, दिस व्हॅल्यू इज एक्झॅक्टली सेम ॲज दॅट ऑफ द first value which we have calculated from the first formula, right? So 0.596 ग्रॅम आपल्याला सेम व्हॅल्यू मिळालेली आहे. याचा अर्थ दोन्ही पद्धतीने आपल्याला सेम व्हॅल्यू मिळणार आहे. वी आर गोइंग टू चेक वन मोर एक्झाम्पल. ओके, सी, calculate mass of copper metal produced during the passage of 2.5 ampere of current through a solution of copper sulfate for 40 minutes. Molar mass of copper is given 63. This is 63.5 ग्रॅम पर मोल. ओके, सो मेथड 1 ॲज युजल करंट किती दिला आहे 2.5 एम्पियर. किती वेळासाठी पास केलेला आहे, टाइम 40 मिनिट्स. सो कन्वर्ट इट इंटू सेकंड्स, 2400 सेकंड्स होणार आहे. कॅथोडजवळ आपल्याला कॉपरचं वेट विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट द मास ऑफ कॉपर म्हटलेलं आहे. आणि कॉपर +2 आयन्स असतात, म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज आयन्स ऑब्वियसली कॅथोडकडे ट्रॅव्हल करणार आणि तिथे त्यांचं रिडक्शन होणार आहे. सो इथे रिडक्शनची रिॲक्शन लिहिलेली आहे Cu+2. दे आर गोइंग टू गेन 2 इलेक्ट्रॉन्स अँड दे गेट कन्वर्टेड इन टू कॉपर. नाव एन फॅक्टर काय येणार बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट किती आले 2. ठीक आहे, सो सेम फॉर्म्युला ॲज युजल, मोलर मास इंटू आय इंटू टी अपॉन 96,500 इंटू एन फॅक्टर. मोलर मास आहे आपलं 63.5, आय करंट दिलेला आहे 2.5, टाइम दिलेला आहे 2400 दॅट इज 2400. ही व्हॅल्यू फिक्स आहे, एन फॅक्टरची व्हॅल्यू 2 आहे. व्हॅल्यूज फिक्स मी इथं पुटअप केले आहेत बाळांनो. इथं मी व्हॅल्यूज विथ युनिट पुटअप केलेलं आहे सो दॅट यू विल कम टू नो की काय काय कॅन्सल होतं आणि ग्रॅम कसं येतं. सो मोलर मास आहे 63.5 ग्रॅम पर मोल. ठीक आहे, इथं मी 2.5 ॲम्पियर इंटू 2400 सेकंड्स असं लिहिलेलं नाही आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ती चार्जची व्हॅल्यू असते, क्यूची व्हॅल्यू असते ना. सो मी इथं काय लिहिलेलं आहे, आय इंटू टी क्यू असतं. सो तो असतो कुलोममध्ये, सो मी इथं डायरेक्टली कुलोम लिहिलेलं आहे. आणि इथे आहे 96,500, ते असतं कुलोम पर मोल. 1 मोल इलेक्ट्रॉनवरचा चार्ज कुलोम पर मोल. सो एन फॅक्टरला काही युनिट असत नाही. सो मोल पर मोल कॅन्सल होणार आहे, कुलोम कॅन्सल होणार, शिल्लक राहिलं आहे ग्रॅम. दिसतंय, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याकडे आन्सर येते 1.974 ग्रॅम इतकं कॉपर डिपॉझिट होणार. मेथड 2 बघा, आपल्याला कशा पद्धतीनं जायचं आहे मेथड 2 मध्ये. इथंही आपल्याला करंट टाईम जो आहे तो गिवनमध्ये लिहायचा आहे. कॅथोडवरची रिॲक्शन जी आहे कॉपरची होणारी ती लिहायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की किती मोल इलेक्ट्रॉन आपण ॲक्च्युली ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस पास केलेले आहेत. Q/96,500, Q इज आय इंटू टी. व्हॅल्यू पुटअप केली, इतके मोल इलेक्ट्रॉन पास केलेले आहेत आपण 0.6217 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. मोल रेशो आपल्याला इक्वेशनवरून मिळणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन टू द इक्वेशन. हा असतो मोल रेशो. सो 1/2 आहे ती ही व्हॅल्यू. सो मोल्स ऑफ प्रोडक्ट
किंवा मोल्स ऑफ कॉपर प्रोड्यूस्ड आपण काय लिहू शकतो, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युली पास्ड इन टू मोल रेशो. आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. सो ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मी इथं पुटअप करणार आहे. आपल्याकडे आला नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉपर किती प्रोड्यूस होत आहेत तर 0.03108. ठीक आहे, 0.03108 मोल ऑफ कॉपर इज गोइंग टू बी फॉर्म्ड ॲट द कॅथोड. आता ह्या मोलला मला मासमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, ॲज युजल मोलला मासमध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड काय येणार, मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन टू मोलर मास. मोलर मास इज ऑलरेडी गिवन टू अस. आपल्याकडे मोल किती आले होते 0.03108 मोल्स आणि मास मोलर मास जे आहे दॅट इज 63.5 ग्रॅम पर मोल. राईट, मोल पर मोल कॅन्सल होणार आहे. आन्सर आपल्या ग्रॅममध्ये येणार. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येते बघा 1.9735. इथं 5 आहे, सो ही व्हॅल्यू आपण 1 एक्सटेंड करू शकतो, वाढवू शकतो. सो आपलं फायनल आन्सर आहे 1.974 ग्रॅम विच इज एक्झॅक्टली इक्वल टू द मास विच वी हॅव कॅल्क्युलेटेड बाय आवर फर्स्ट फॉर्म्युला. ओके, सो जो सुटेबल वाटेल तो फॉर्म्युला किंवा ती मेथड यूज करायची. आपल्याला हा सुटेबल वाटला हा फॉर्म्युला यूज करा, किंवा ही मेथड जर सुटेबल वाटत असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास, मग मोल रेशो फ्रॉम द इक्वेशन आणि त्यानंतर मोल्स ऑफ कॉपर फॉर्म, मग त्याचं मासमध्ये कन्वर्जन असंही फॉलो करू शकता. ठीक आहे, तर हे बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स बऱ्याचदा 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. सो हे प्रॉपरली तयार करायचे आहेत. काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आणखीन काही एक्झाम्पल्स ट्राय करणार आहोत अशा पद्धतीची. सो स्टे ट्यून विथ द नेक्स्ट व्हिडिओ. आय होप यू आर क्लिअर विथ दीज एक्झाम्पल्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही ट्रिक्स, टिप्स आणि एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि पुढचा कन्सेप्ट शिकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.